नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट कांदा भाव संदर्भातील विकिरण तंत्राने कांदा साठवणुकीचे वास्तव। शेतकऱ्यांनो, कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव खरंच वाढणार तर कशामुळे वाढणार, काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट। केंद्र सरकारने राज्य सरकारने कांदा भाव संदर्भातील काय निर्णय घेतला व राज्य सरकारने कांदा या ठिकाणी साठवण्यासाठी कांदा बँकसाठी काय मोठा निर्णय घेतला, कुठे आणि कशा पद्धतीने ते होणार आहे, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट सविस्तर थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। स्क्रीन होऊ शकता विकिरण तंत्राने कांदा साठवणुकीचे वास्तव। देशात कांदा खाली 17 लाख हेक्टरच्या आसपास क्षेत्र असते, त्यातून 270 ते 300 लाख टन कांदा उत्पादन मिळते। क्षेत्र आणि उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 40 ते 45% पर्यंत असतो। देशांतर्गत उपयोगासाठी 65%, 160 ते 190 लाख टन कांदा वापरला जातो। 20% पर्यंत कांदा वाया जातो। 60 लाख टन वजनातील घट, सड व कोंब येणे यामुळे नुकसान होते। आज 8% कांद्याची निर्यात होते। 20 ते 25 लाख टन 7% कांद्याची प्रक्रिया केली जाते। 16 ते 20 लाख टन आणि एका टक्का 3 ते 4 लाख टन कांदा बिजोत्पादनासाठी वापरला जातो। देशात दरमहा 14 ते 15 लाख टन कांद्याचा पुरवठा बाजारातून माध्यमातून करावा लागतो। उत्पादन मात्र 3 हंगामातील कांदा लागवडीतून मिळते, त्यातील विभागाने खरीप कांदा ऑक्टोबर नोव्हेंबर 35 ते 40 लाख टन, रांगडा कांदा जानेवारी ते फेब्रुवारी 40 ते 45 लाख टन, रब्बी कांदा एप्रिल ते मे 180 ते 200 लाख टन अशी होते। जून ते ऑगस्ट दरम्यान पुरवठ्यासाठी देशात रब्बी कांदा वरती अवलंबून राहते। धन्यवाद। लाईक शेअर आणि सबस्क्राईब। जय महाराष्ट्राने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कमेंट करा। मात्र भेटूया पुढे। जय महाराष्ट्राने धन्यवाद। आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स। तोपर्यंत सेवांचे महाराष्ट्राने धन्यवाद।